नमस्कार, क्रांती रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे हे चण्याचा साग कसा बनवायचा। त्याची मी काल पानं घेऊन आले होते आणि ती स्वच्छ साफ केले। ते बघा, हे जून डंटळ असतात ना, ते मी हे सगळे साफ करून काढून घेतले आहेत आणि कवळे कवळे पानं घेतले आहेत। तर ती स्वच्छ 4-5 पाण्याने धुतले आणि थोडीशी चिरले, कापून घेतले। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकायचे ही पानं आणि त्याच्याबरोबर चण्याची डाळ येणार आहे। आणि ही थंडीतल्या सीझनमध्येच येतात ही पानं। चण्याचं साग थंडीच्या सीझनमध्ये येतात, त्यामुळे ही आणि पौष्टिक तर आहेच। मुळात आपल्याला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याच्यासाठी सर्वोत्तम हे खाद्य आहे आणि विटॅमिनने भरलेली ही भाजी आहे। आता हे बघा, याच्यामध्ये मी चण्याची डाळ टाकली आहे, थोडं याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे। हे बघा, 1 चम्मच मीठ टाकते। त्याच्यामध्ये मी ही थोडीशी मिरची टाकणार आहे, नंतरला पुन्हा आपल्याला फोडणी द्यायचीच आहे। आणि हे 3-4 लसूणच्या पाकळ्या टाकणार आहे। पूर्ण ती शिजवून घ्यायची आपल्याला। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकलं की चांगली उकळी येईपर्यंत तिला शिजवायचे। हे बघा, पाणी टाकलं। आता याला मी कुकरला झाकण लावून घेते आणि ही पूर्ण शिजली की आपण मग तडका तयार करायचा आहे, तेव्हा मी दाखवते तुम्हाला। हे बघा, 4-5 शिट्या झाल्या आहेत। आता आपण याला खोलायचं आहे। छान शिजली आहे, हे बघा। आता हे माझ्याकडे मॅशर आहे, त्याच्यानेच आपण इथे याच्यामध्येच मॅश करायचं आहे। चण्याची डाळ पण शिजली आहे छान। उफ, हे मी मॅश करून घेते आणि इथे मी बेसन पीठ पण घेतलंय, ते मी ते पाण्यामध्ये घोळून ठेवलंय। तोपर्यंत फोडणीची तयारी करते। पाहू शकता, आता आपली ही भाजी मॅश करून पूर्ण झाली आहे। आता मी इथं कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तडका द्यायचा आपल्याला। त्याच्यामध्ये आपल्याला हे हिंग आहे, ते हिंग टाकायचं आहे। आणि ह्या भरपूर साऱ्या लसूण त्याच्यामध्ये जास्त टाकायचे असतात, लसणीचा फ्लेवर आला पाहिजे। त्यानंतर आपण हे जे थोडीशी मिरची आहे, कांदा, टोमॅटो, हे पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। लसूण चांगली तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला करायचं आहे। कांदा टाकलाय। आता याला परतून घ्यायचं आहे। पाहू शकता, आता हे टोमॅटो पण आपण टाकून घ्यायचं आहे। आता हा हे कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे। आपण आधीही टाकलंय, त्या अंदाजे आपण टाकायचं आहे मीठ। आणि मी थोडंसं याच्यावर झाकण ठेवते कमी गॅस करून, म्हणजे कांदा आणि टोमॅटो जरा सॉफ्ट होईपर्यंत। आता आपण याला ओपन करून बघूया। कांदा टोमॅटो चांगला शिजलाय। थोडीशी हळद टाकूया आपण याच्यामध्ये। हळद टाकले आणि इथे मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलंय, कारण गरम पाणीच टाकायचंय।
आता हा जो साग आपण मॅश करून ठेवलाय तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आपल्याला याला चांगलं शिजू द्यायचं आहे. आणि हे जे मी बेसनचं घोल करून ठेवला होता तोही याच्यामध्ये टाकायचा आहे. बेसन कच्चं आहे त्यामुळे आपल्याला ते शिजू द्यायचं चांगलं. आता हे फार घट्ट आहे तर त्यासाठी आपण हे गरम पाणी ठेवलंय ते ह्या गोळमध्ये कुकरमध्ये राहिलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. चण्याचा साग फ्लेवर छान येतोय, मस्त सुगंध सुटला याला. अजून आपल्याला घट्ट वाटतंय म्हणून थोडं अजून पाणी टाकायचंय. आपल्याला जेवढं पातळ किंवा घट्ट हवं असेल त्या अंदाजेच आपण हे करायचंय. जास्त घट्टही नाही करायचंय, पातळही नाही करायचंय. आता ह्याला शिजू द्यायचंय आणि मी ह्याला आता थोडा वेळ झाकण मारते कारण आता बुडबुडे यायला लागले. झाकण मारून ठेवते मग नंतर. हे पहा आपला आता साग झालेला आहे. आता याला आपण उतरून घ्यायचंय आणि हा साग आपण चपाती भाकरी भाताबरोबरही खाऊ शकतो. आता पूर्ण झालेलं आहे तर मग चला या जेवायला. आणि आवडला असल्यास नक्कीच कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. अशाच नवनवीन अजून रेसिपीज तुम्हाला दाखवायला मला प्रेरणा मिळेल. आता याच्यावरती मी हे अर्धवट झाकण ठेवून देते. आता मी चपाती करायला घेते. तर सो बाय, चला.